नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. ठाकरे गटाच्या 2 आमदारांनी रात्री उशिरा ओमराजे निंबाळकर यांची पुण्यात घेतली भेट. आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील रात्री उशिरा ओमराजे निंबाळकर यांच्या भेटीसाठी मित्र म्हणून विचारपूस करायला भेटलो, दोन्ही आमदारांनी दिली माहिती. उद्धव ठाकरे 27 जूनला यवतमाळमध्ये खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीनंतर विस्कटलेली घडी सावरण्यासाठी आणि शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी यवतमाळमध्ये येणार. खासदार ओमराजे निंबाळकर यांची आज गोवर्धनवाडीतील निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत बैठकीकडे सर्वांच्या नजरा. बैठकीनंतर पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष. कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी मातोश्रीवर घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट. रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊतही होते उपस्थित. उल्हासनगरात वरुणराजाचं जोरदार आगमन. मध्यरात्री मुसळधार पाऊस, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. विना तिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांविरोधात रेल्वेचं मोठं पाऊल. दंडाच्या रकमेत दुपटीनं वाढ. जास्तीचा दंड किमान 500 रुपये आकारला जाणार. खालापूर पोलिसांची विना हेल्मेट वाहन चालकांवर कारवाई. विना हेल्मेट चालकांकडून दंड वसूल. दुचाकीस्वार वाहन चालकांना पोलिसांकडून हेल्मेट वापरण्याचं आवाहन. नंदुरबारच्या प्रकाशा परिसरात 90 लाखांच्या विदेशी दारूचा साठा जप्त. शहादा DB पथकाचा तस्करांना जबरदस्त दणका. विदेशी दारूनं भरलेला कंटेनर पकडत पोलिसांनी उधळला तस्करीचा डाव. अंबरनाथमध्ये अंमली पदार्थांविरोधातील कारवाईचे दावे आणि प्रत्यक्षातील वास्तव्यामध्ये मोठी तफावत. स्थानकासमोरच दिवसाढवळ्या अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे व्हिडिओ समोर. नंदुरबार शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. पैसे डबलच्या आमिषानं लुटणाऱ्या टोळीचा 24 तासात पर्दाफाश. 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात. कोल्हापूरहून जेजुरीकडे निघालेल्या मिनी बसची आणि ट्रकची धडक. दोघांचा जागीच मृत्यू, 5 जण जखमी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.